रुची राहणार नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, पानवेल, नागवेल, विड्याची पानं, खाऊची पानं, तांबूल अशी अनेक नावं आहेत खाऊच्या पानासाठी. आणि ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि आपल्याकडे आजही भोजनानंतर विडा देण्याची, पान खाण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी ही वनस्पती आहे. वेगवेगळ्या इतर उत्पादनांमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता आईस्क्रीमपासून इतर काही पदार्थ आहेत त्यासुद्धा याचा वापर केला जातो. आरोग्यासाठी लाभदायक असणारी ही पानवेल म्हणूया, नागवेल म्हणूया, याचं उत्पादन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं जे उदाहरण आहे तेच अतिशय मोठं आहे. कारण आज आपल्यासोबत जे आहेत ते जळगावमधल्या भुसावळ तालुक्यातल्या कोऱ्हे गावचे प्रगत शेतकरी आपल्यासोबत आहेत, रमेश बोबडे सर. तर त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये पानवेलीची शेती केलेली आहे आणि त्यातून ते लाखोचं उत्पादन मिळवत आहेत. तर यासाठी ते कशा पद्धतीने नियोजन करतायत, कशा पद्धतीने खतं जी आहेत ती देत आहेत किंवा कुठल्या वाणाची निवड करतायत, एकूणच कशा पद्धतीनं पानांसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे, त्या सगळ्याच गोष्टींची आज चर्चा करणार आहोत. आणि आज म्हणूनच त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. तुम्ही पानवेल म्हणूया किंवा नागवेल याचं उत्पादन तुमच्या शेतामध्ये घेताय आणि खूप त्यासाठी तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर एकूणच याचं जर महत्व सांगायचं झालं शेतकरी बंधूंना तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? महत्व सांगायचं म्हटलं की कमीत कमी क्षेत्रात चांगलं उत्पन्न देणारं हे पानवेलीचं पीक आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे आज एखादं पीक तुम्ही कपाशीसारखं पीक घेतलं तुम्ही वर्षातून एक वेळेस तुम्हाला ते पीक मिळतं आणि तुम्हाला कुठंतरी 7 ते 8 महिने पैशासाठी अभाव ठरतो. पण हे पानवेली पीक असं आहे 5व्या ते 6व्या दिवशी किंवा दररोज सुद्धा हे उत्पन्न देणारं पीक आहे. याचं आपलं लागवडीनुसार याचं नियोजन केलं तर आपल्याला याच्यात रोज उत्पन्न घेता येऊ शकतं. तुम्ही कसे या पानवेलीच्या शेतीकडे वळलात? आता हा पानवेलीचा विषय पाहायला गेला तर आमचा पारंपरिक पानवेलीचा विषय. म्हणजे आजोबा, वडील, आता आम्ही हे पानवेलीचं शिकत आम्ही थोडं नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन एक चांगलं उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही त्यात कुठंतरी पुरेसं ठरतोय. किती वर्ष साधारण तुम्ही हा व्यवसाय करताय? जवळपास 8 ते 10 वर्षाला मी हे पानवेलीची शेती करतोय. पानवेल म्हणूया किंवा नागवेल याच्यासाठी हवामान म्हणा किंवा मग जमीन कशा पद्धतीची हवी? पानवेल हे एक सेन्सिटिव्ह पीक आहे. कारण याच्यात आता तुम्ही कपाशी घ्या किंवा जिवारे घ्या तिथून थोडं स्टेबल झाले तर ते होऊन जातं. पण पानवेल हे असं एक पीक आहे की याचं नियोजनबद्ध काम केल्यावर याची व्यवस्थित रित्या वाढ होते आणि याच्यासाठी जमीन चांगली निचरावणारी जमीन आणि कोरडं हवामान आणि थोडं दमट असलं तर यासाठी चांगलं आहे. या परिस्थितीत आपलं पानवेलीचं उत्पन्न आपण चांगलं घेऊ शकतो. आणि मग पाणी कुठली वनस्पती असेल किंवा कुठली शेती असेल तर पाण्याचं सुद्धा खूप महत्व आहे आणि त्याचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर पानवेलीसाठी कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? उन्हाळ्यात त्याला 1 दिवसाआड पाणी लागतं, हिवाळ्यात तिला 3 दिवसाआड पाणी लागतं आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं लागतं. आणि त्याचं एक ठिबक सिंचनाद्वारे दिलं तर ते फायदेशीर ठरतं किंवा आपण बुरशीजन्य रोगांना थोडं आपलं आळा घालू शकतो. अच्छा, म्हणजे पाणी व्यवस्थापन फार गरजेचं आहे जेणेकरून त्याचा जो काही दुरुपयोग होऊ नये शेतीसाठी, तर हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा पानवेल आपण म्हणतो, नागवेल जसं खूप अनन्यसाधारण महत्व आहे, जसं आजही आपल्याकडे कुठलीही धार्मिक विधी असेल तर विडा ठेवण्याची पद्धत आहे आणि त्याशिवाय ते कार्य होत नाही सुरू. तर त्यासाठी सुद्धा आणि खाण्यामध्ये पदार्थांमध्ये सुद्धा त्याचा वापर आहे. पण मग जर पानवेलीची शेती तुमच्यासारखी इतर शेतकऱ्यांना करायची असेल तर लागवड हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण ती लागवड कशी करायची किंवा त्यासाठी कोणती पद्धत वापरायची तर हे सुद्धा इतर शेतकऱ्यांना कळू. आधी पारंपरिक पद्धतीने लागवड करत होते की एक सरी असायची आणि 1 ते 3 फुटाची असायची आणि प्लांट टू प्लांट हे 2 फुट अंतर असायचं. पण कालांतराने थोडं
आम्ही थोडं आता नवीन तंत्रज्ञानाची जोड घेतली. तर आम्ही एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं. एक ओढ 4 फुटाची घेतली आणि एक ओढ 3 फुटाची घेतली अच्छा. आणि त्याची लागवड 2.5 फुटावर घेतली. हा, त्याचा फायदा असा झाला, प्लांटेशन कमी बसले पण उत्पन्नात भर झाली. आणि परत त्याचा जो लेबर खर्च आहे, म्हणजे उदाहरणार्थ घ्या तुम्ही, एक 100 बाय 100 म्हणजे तुमचं जर का 1,500 रोप बसतंय, तर याच्यात 800 ते 1000 रोप बसतं आणि त्याचे जे आपलं बांधणी करणं जो लेबर आहे तो कमी लागतो आणि आपला प्लांटेशनचाही खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर येते. अच्छा, म्हणजे ती लागवड करण्याची जी पण पद्धत आहे हो, विशेष जशी तुम्ही थोडी विकसित सांगितली, केली. हा, तर ती जर लागवड पद्धत जर वापरली तर जास्त फायदा होतो. हो. याचं पण काही उदाहरण आहे का? म्हणजे तुम्ही जी सुरुवात तुमच्या पण शेतीमध्ये वेगळं लागवड तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलं आणि वाणांची सुद्धा वेगवेगळी जी आहे ती पण निवड केली जाते यासाठी, तर ती पण कशा पद्धतीने केली पाहिजे? हा, वाणांचे तर पारंपरिक म्हटलं जे कपुरी वाण हे आमच्याकडे पिढीजात चालत आलंय. म्हणजे जवळपास आज 100 वर्षानंतर हे एकच वाण आज लागवड खाली होतं. अच्छा. आणि नुकतंच आता ह्या वर्षी एक संशोधित वाण बेंगलोरून इथून मी 2018 साली आणलं होतं. हा. त्याची ह्या वर्षी 2024 मध्ये ज्याचं लॉन्चिंग झालंय, रामा या व्हरायटीचं नाव आहे. बरं. हो, ती व्हरायटी त्याची किफायतशीर चांगला फायदा होतोय. कारण ह्या पारंपरिक वाणापेक्षा ह्या वाणाचं मार्केट चांगलं आहे, पाणी द्यायची कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याची क्वालिटी बेस्ट म्हणजे जास्त टिकाऊ हो, पण आहे. बेस्ट आहे. आणि ते पान हे एक्सपोर्टला चांगलं आहे. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा इतर शेतकऱ्यांनी पण त्याची लागवड करायला तुमचं पाहून सुरुवात हो केली का? हो, मी ज्या वेळेस पहिल्यांदा लागवड केली आणि मार्केटमध्ये जसं गेलो तर तुलनात्मक जे पारंपरिक वाण होते त्या वाणापेक्षा तुलनात्मक ह्या वाणाला 30 ते 35% रेट जास्त मिळाला. बरं. हो, त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना थोडं आकर्षित झालं की कुठून आणलं, काय आणलं. मग तो चर्चा मागे त्यांचं चर्चा झाले आणि शेतकऱ्यांना तो तंत्रज्ञान अकस्मात केलं. अच्छा. तुम्ही सुद्धा एक नवीन लागवड तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये विकसित केलं आणि त्याचा सुद्धा फायदा झालाय आणि तुम्ही इतरांनाही सांगितलं, ते कोणतं आहे? हो, एक सरी 4 फुटाची घेतली आणि एक सरी 3 फुटाची घेतली. आणि त्याचे जे प्लांट टू प्लांट हे 2.5 फुटाचं लागवडीखाली घेतलं. बरं. त्याचा फायदा असा झाला की जो बांधणीसाठी लेबर जो लागत होता तो कमी लागला आणि प्लांट टू प्लांट स्पेस जास्त मुळे आणि त्याचा प्लांटची ग्रोथ होण्यास मदत झाली. आणि हवा खेळती असल्यामुळे त्याचा रोग प्रादुर्भाव कमी झाला आणि याच्यात रोग प्रादुर्भाव कमी होण्यानं काय झालं की जे प्लॉट हा एक 2-3 वर्ष जास्त टिकायला लागला. बरं. म्हणजे हे तुम्ही स्वतः केलं आणि त्याचा हो, फायदा हो, झाला हो. आणि इतरही शेतकरी आता ते हो. आत्मसात करतायत. आणि त्याबरोबरच वाण जे आहे लागवडीसाठी तर ते निवडणं सुद्धा गरजेचं आहे. हो, हो. तर ते कशी निवड केली जाते वाणाची? वाणचं एक पारंपरिक एक कपुरीच वाण आहे. आतापर्यंत जवळपास 100 वर्षापासून तेच एक पिढी चालत आलंय की कपुरीच वाण. आमच्या जळगाव जिल्ह्यात जवळपास 2-3 जिल्हे आहेत की त्याचं एक कपुरीचे वाण हेच लागवडी खाली येतं. पण ह्या 2 ते 3 वर्षात हे एक बेंगलोरून नवीन संशोधित वाण आणलंय रामा म्हणून. त्या वाणाची लागवड जवळपास आज 4 ते 5 हेक्टरमध्ये त्याची लागवड झालेली आहे. 2018 सालपासून तर आतापर्यंत 4 ते 5 हेक्टरमध्ये त्याची लागवड झाली आहे. अच्छा. मग त्याचा पण फरक उत्पादनावर जाणवला का? हो, भरपूर फरक आहे आणि चांगला फायदा पण आहे शेतकऱ्यांना. कमी खर्चात चांगलं उत्पन्न आहे आणि मार्केट चांगलं आहे आणि परत क्लायमेटला झुंजण्याची त्याची चांगली कॅपॅसिटी आहे आणि टिकाऊ जास्त आहे. मग त्याच्यामुळे मग रामा ही जी जात आहे किंवा वाण आहे पानवेलीचं, त्याचा जास्त फायदा होतोय. आता आपण पानवेल म्हटलं तर ही आधार फार गरज आहे, कारण ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि याला भक्कम आधाराची गरज असते. तर मग तो आधार देण्यासाठी कोणती पद्धती तुम्ही वापरता? आम्ही आधार देण्यासाठी आम्ही लागवडीचं जरी तंत्रज्ञान बदलवलं असतं, पण आधार देण्यासाठी आम्ही ते सैरी, शेवगा, पांढरा याचीच लागवड करतो. त्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक क्लायमेटमध्ये त्याला वेगवेगळ्या वातावरणाची गरज भासते. तर तसं उन्हाळ्यात म्हटलं जे तुम्ही 30% ऊन आणि 70% सावली आणि त्याच एक हिवाळ्यात घेतलं तुम्ही 50% सावली 50% ऊन आणि पावसाळ्यात जर पाहिलं 30% सावली आणि 70% ऊन. हे एक मेंटेन करण्यासाठी आपल्याला शहरी शेवग्याची पारंपरिक लागवडीचं जोड घेऊनच आपण साकारू शकतो. अच्छा. हो, केलं तर त्यात सक्सेस नाही होणार. मग जे आपण म्हणतो की पूर्वीपासून आपण वेगवेगळ्या फळांसाठी वगैरे मांडव पद्धत असते किंवा म्हणजे वेल वर्गीय वनस्पतींसाठी, तर मग ती पानवेलीसाठी का वापरायची नाही? त्याचे काही तोटे आहेत का? हो, पानवेलीसाठी याच्यासाठी नाही वापरू शकत किंवा त्याची
ग्रोथ कमीत त्याची व्हायला गेलं तर 20 ते 22 फुटापर्यंत ग्रोथ होते. आणि त्याच्यासाठी एक लिमिटेशन असतं, मांडव पद्धतीचं लिमिटेशन. तुम्ही ज्या वेळी तुम्ही राऊंड केलं तिथं तुमचा विषय संपतो. तर तसं आपलं शेवग्यासाठी नसतं. शेवगा जितकं तुम्ही ग्रोथ घ्याल तितकं तो ग्रोथ घेतो. अरे बाप, ये अकेले अकेले? अरे तू भी ले, पर खाएगा कैसे? मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे। अकेले अकेले खेती कब तक करेगा? मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा ले, फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी। फिर पीजीएस ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुंचेगी बड़े बाजार तक। अच्छा, हाँ। अरे भाई, कहाँ चल दिया? सबको साथ लाने, आमदनी बढ़ाने। तो किसान भाई समझ गए ना? साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए, अपनी परंपरा को आगे बढ़ाइए, ज्यादा मुनाफा कमाइए। माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती। महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठ अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. अनवट स्वाद. सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनवट स्वाद. शेवगा म्हणा किंवा पांगारा, शेवरी याचा वापर तुम्ही आधारासाठी त्याची लागवड करता. पण मग त्यातनं पण दुसरं उत्पादन घेता येतं का शेतकऱ्यांना? आणि आता तर तुम्हाला तर मागे सांगितलं मी की आपल्या क्लायमेटनुसार आपल्याला त्याची छाटणी करावी लागते. पांढरा शेवग्याची वरती पानं काढावी लागते, अतिरिक्त पाला काढावं लागते. तर त्या हिशोबानं जर पाहायला गेला तर आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकत नाही. पण एक वर्षभरात एक पिरियड असा येतो 2 महिन्याचा की त्या 2 महिन्यात आपण शेवग्याचं उत्पन्न घेऊ शकतो. अच्छा, हा. म्हणजे जर सलग घेता येणार नाही शेतकऱ्यांना, कारण महत्वाचं आपलं मुख्य पीक हे पानवेल आहे. पण मग वर्षातनं एकदा हे घेऊ शकतात, म्हणजे त्याचा पण तो फायदा होऊ शकतो. आणि एक भक्कम आणि कायमस्वरूपी आधार जो आहे तो पानवेलीला मिळतो आणि त्यामुळे जोमाने वाढ होते. यामध्ये खत व्यवस्थापन सुद्धा फार गरजेचं आहे. तर त्याविषयी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? पानवेल शेती हे प्युअर ऑर्गॅनिक करतो आम्ही. एक मोठा एक आज मला पाहायला गेलं, मी पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पेस्टिसाइड रासायनिक खताचा अतिरिक्त वापर आहे. पण आमच्या पानवेलीत जवळपास 90% शेतकरी असे आहेत की ते ऑर्गॅनिक शेती करतात. हो, आणि त्याच्यात शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, जीवामृत याचा वापर करून त्याची एक टिकाऊ क्षमता वाढवतात आणि त्याची लाईफ पण प्लॉटची वाढते. लोकांपर्यंत आपण पान पोहोचवतोय त्या लोकांपर्यंत ते 4 ते 5 दिवस सहजरित्या पोहोचू शकतं आणि ते खराब नाही होत. याचं सेंद्रिय औषध म्हणजे सेंद्रिय खतच जास्त वापर, कारण आपण पान डायरेक्ट खातो, तर त्याच्यामुळे मग ते त्यासाठी तुम्ही ही पद्धत किंवा खत व्यवस्थापन अशा पद्धतीने करता. पण आता ही वनस्पती आहे तर त्याच्यामुळे सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव होतच असेल. तर मग ते कोणते रोग आहे जे पानवेलीवर पटकन त्याचा हे होतो आणि त्याचा जे नुकसान जे मोठ्या प्रमाणात त्यामुळे होतं? पानवेलीत सर्वात जास्त नुकसान देणारं रोग म्हटलं म्हणजे मुळकूज. याला बरेच शेतकरी कंटाळलेत. मुळकूज व्हायचं कारण असं आहे की आजचा जर का विचार केला जमिनीचा आणि 20 वर्ष किंवा 15 वर्ष जर विचार केला तर 15 वर्ष अगोदर इतकं पेस्टिसाइडचं आपलं जमिनीत होतं नाही. आणि आज विचार जर का केला तर रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळे काय झालं, जमिनीची जी ताकद आहे, आपण जे क्षमता जे जमिनीचा पोत जो आहे तो कुठेतरी खराब झाला आहे. आणि त्यामुळे काय होतं की हे प्लॉट बंदिस्त असल्यामुळे याच्यात बुरशीजन्य रोग जास्त उद्भवतात. अच्छा, मग त्याच्यासाठी नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे? आम्ही त्याच्यासाठी नियोजन असं करतात, आम्ही ट्रायकोडर्मा वापरतो किंवा बोर्डोमिक्स वापरतो
किंवा निंबोडी पेंट वापरतो. याच्यापासून थोडं आम्हाला संरक्षण मिळतं रोगापासून. अच्छा, मग त्याला पण मग ते प्रमाण कशा पद्धतीने दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी? हो, नाही आपण हे जे मी तुम्हाला सांगितलं हे जैविक प्रोडक्ट आहे, याचे काही साईड इफेक्ट होत नाही. कमी वापरलं थोडा रिझल्ट कमी येईल, थोडा उशीर येईल, आणि जास्त वापरलं तर त्याच्यात काही साईड इफेक्ट होणार नाही, रिझल्ट लवकर येईल. हो, जैविकचा हा एक बेनिफिट आहे की तुम्ही जरी तुमचं प्रमाण कमी जास्त झालं तर याचे साईड इफेक्ट होत नाही. अच्छा, हो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लागवडी नंतरच्या सुद्धा लक्षात हो, ठेवल्या हो, पाहिजे हो. शेतकऱ्यांनी, आणि अशा पद्धतीने केलं तर ते कायमस्वरूपी तुम्हाला उत्पादन हो, हो, मिळेल. याचा एक आहे की जेव्हा काढणी करायची असते तर ही वनस्पती आपण पानं काढतो, हो. मग ती ओळखायची कशी? परिपक्व झालेलीच पानं काढणं आहे, आणि मग त्यासाठी मजूर कशा पद्धतीने तुम्ही बोलवता हो. काढणीसाठी? हा मोठा प्रश्न आहे, कारण आज नवीन पिढी याच्याकडे वळत नाही, आणि याला पाणी काढण्यासाठी स्किल वर्कर लागतो. आणि स्किल वर्कर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे जे आज 60-65 जे वयातले जे ग्रस्त आहेत तेच याचं आज काम करत आहेत. आज माझ्या वयातले जर का शेतकरी पाहिले तरी यात नगण्य सारखेच आहे. त्यामुळे याला स्किल वर्करच लागतात. हे थोडं प्रॉब्लेम आहेत, घरातले लोक मिळून हे काम करून घ्यावं. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की कुठलं पान हो. जे आहे ते खाण्यायोग्य तयार झालेलं आहे, थोडं नाहीतर त्याचे मग थोडे सरसकट 1-2 सगळीच लक्षणं काढ- जर का म्हटलंय, थोडं त्याला ग्रीननेस येते, थिकनेस येते, असे एक लक्षण आहेत की ते स्किल वर्करला लगेच समजतात, ते लगेच ते काढणी हा, म्हणजे एकदम कोवळं पान काढलं तर त्याचा काही फायदा नाही, ते ते परिपक्व मार्केटमध्ये झालेलं. जाणार नाही किंवा ते खराब होईल. हम्म. हो, मग हे काढणीचं तंत्रज्ञान आहे किंवा काढणीच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर चांगलं परिपक्व पान आपण काढलं आणि ते आपण बाजारात नेलं तर त्याला चांगला भाव आणि हे एकूण जर आपण आता पाहायला गेलं तर पानवेलीचं उत्पादन जसं तुम्ही म्हणाल तुमच्यासारखे पण इतर शेतकरी पण खूप मोठ्या प्रमाणात करतायत. हो, हो. पण मग यामध्ये इतर काही अशा अडीअडचणी येतात का? मग त्याचा सामना कसा करता? आता इतर अडीअडचणी तर येणारच आहे, कारण आता पाहायला गेलं तर क्लायमेटचं भरपूर डिस्टर्ब आहे. हो. आता या वर्षीच पाहायला गेलं तुम्ही, ते उन्हाळ्यात पाऊस आहे, उन्हाळा म्हणजे पूर्ण मे महिन्यातच समतोल बिघडलं. पाऊस. अशा परिस्थितीत प्रॉब्लेम येतात. अच्छा, हो. मग त्यावेळेस कशा पद्धतीने, म्हणजे जसं हवामान तर आहेच, पण मग जेव्हा आता आपण ही पानं काढल्यानंतर ती बाजारात नेऊन त्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ती व्यवस्थितरित्या ती पोहोचली पाहिजेत हो, हो. आणि टिकली पाहिजेत. हो. तर मग त्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं? आमच्याकडे एक करंडे असतात. अच्छा, हो, करंडे, आणि त्याला आपल्या केळीच्या पानाची पॅकिंग करावी लागते. बर. आणि त्यात एका करंड्यामध्ये 2,500 ते 2,500 पानं भरले जातात, आणि ते पॅकिंग वरतून पूर्ण केळीच्या पानावर Cover. पॅकिंग करून सुतडी वगैरे पॅक करून ते पार्सल टाकवलं. हा, म्हणजे आजही ती पद्धत, मग ती करंड्यांची हो, टोपले हो, जे हो. असतात त्याची हो. पद्धत, ती त्याने ते जास्तीत जास्त हो, टिकतात. टिकवतात. आणि मग कसं बाजार व्यवस्थापन एकूणच कसं केलं जातं, किंवा ह्याची प्रतवारी वगैरे पुन्हा केली जाते का? हो, प्रतवारी ज्यावेळेस पान काढायला जातं त्यावेळेस प्रतवारी होते, आणि राहिली प्रतवारी ज्यावेळेस जोडणी असते, लेडीज जोडतात, त्यावेळेस ती प्रतवारी ज्यावेळेस बनवतो पानं आपलं बनवण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस ही छाटणीची प्रक्रिया चालू असते. अच्छा, यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि तिथले सगळे अधिकारी म्हणूया किंवा प्राध्यापक यांचा कसा सहभाग आणि सहकार्य असतंय? हो, प्रथमतः तर आत्माचे प्रमोद जाधव यांचे मी आभार मानले पाहिजे, कारण त्यांनीच आमची आंतरराज्य एक सहल काढली होती. त्या निमित्ताने मी बेंगलोर गेलो आणि तिथून एक संशोधित वाण आणलं. त्यामुळे मला पालकी विकेनं पुरस्कारित केलं 2023 मध्ये. 2024 मध्ये मला अयोध्याला ICRने पुरस्कारित केलं. बर. 2024 मध्ये परत सम्राट पुरस्कार मिळाला होता. असे 3 पुरस्कार मिळाले. इतर सुद्धा तरुण जे आहेत ते प्रेरित होण्यासाठी अशा पद्धतीनं शिबिर किंवा मग मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येत असतात का? त्यांना कसं तुम्ही मार्गदर्शन करता? हो हो, मार्गदर्शन करायचं म्हणजे आता ज्यांना आता माझं काम दिसलं तर त्यावेळेस शेतकरी जे ज्यांना आवड आहेत ते शेतकरी माझ्याकडे येतात, प्लॉटला व्हिजिट करतात आणि माझ्याकडनं माहिती घेतात, आणि मी त्यांना माहिती देण्याचं पूर्णपणे प्रयत्न करतो. असं एखादं तुम्ही उदाहरण सांगाल का, की म्हणजे तुमच्या आजूबाजूला पण भरपूर शेतकरी आहेत की ज्यांनी जसं तुम्ही म्हणालात की तुमचं पण संशोधन खूप सुरूच असतं यामध्ये, तर मग त्याचा जसं नवीन मोठा फायदा झालेला आहे आणि खूप मोठा बदल त्यांच्या उत्पादनावर तो पाहायला मिळालेला आहे किंवा तुमच्याही, आणि मग यासाठी घरातल्यांचं सुद्धा सहकार्य असतं, तर ते सुद्धा तुम्हाला कसं मिळतं? हो, नक्कीच. कारण पानवेली हा एक तुम्हाला सांगितलं की मी स्किल वर्कर आहे, आणि आमचे घरातले लोक सर्व स्किल वर्कर आहे त्यात. हो, तर नाहीच मिळाले
बाहेरून वर्क करतो, आम्ही स्वतः घरी कामं करतो आणि आई वडील भाऊ माझी मिसेस स्वतः आम्ही स्वतः काम करतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण कुटुंब हो, हो. यामध्ये आहे. पानवेलीचं जसं आता आपण पाहिलं की बऱ्याच ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी सुद्धा वापरलं जातं. हो. तर आईस्क्रीमचा फ्लेवर सुद्धा पानामध्ये असतो किंवा मग त्याचा तेलाचा सुद्धा वापर केला जातो हो. का? मग त्या म्हणजे इतर जी उत्पादनं आहेत तर त्यासाठी सुद्धा पानांचा वापर केला जातो का? आणि मग त्या अनुषंगानं तुम्ही अजून पुढे काही तुमच्या योजना आहेत का भविष्यातल्या? हो, आता पाहायला गेला तर आता बरंच फ्लेवर वापरला जातो पानवेलीचा. तुम्ही जसं सांगलं आईस्क्रीम मध्ये किंवा असं बरंच वेगवेगळे गोळ्या product असतात, आहेत. वेगवेगळे हो. चॉकलेट्स असतात. हा, आता त्या अनुषंगाने मी आता याच्यापुढे माझं तेच पुढचं भविष्यात विचार आहे की आपलं ऑइलचं निर्मितीचं थोडंसं छोटा प्रोजेक्ट चालू करायचं. अच्छा, पानांपासून ऑइल हो. तयार हो, करण्याचं, हो. म्हणजे त्याचा सुद्धा वापर इतर हो. गोष्टींमध्ये करता येईल त्या अनुषंगानं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए। फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए, कोई डर नहीं। अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं। अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए, क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन। तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज. सिंचनाचे योग्य उपाय आणि जल संरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर. जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना. बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन. भारत सरकारची भव्य योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. जसं तुम्ही आता म्हणता की तुम्ही म्हणजे हे जे क्षेत्र आहे 20 गुंठ्याचं, तर ते आणखीन जास्त वाढवण्याचा साठी तुम्ही काय करताय, किंवा मग इतर अजून तुम्हाला पण कुठे दुसरीकडे मार्गदर्शनासाठी वगैरे बोलावलं जातं का? मग त्या तिथे पण तरुण शेतकरी पुढे येतात का या शेतीसाठी? हो, तरुण शेतकरी येतात, मार्गदर्शन बऱ्यापैकी घेतात. आणि जसं माझं काम दिसतंय, आता माझं थोडं काही शेतकऱ्यांना त्यांना पण थोडंसं एक वेगळं वाटतं की चला आपण हे काहीतरी करू शकतो यांच्यासारखं. तर काही तरुण शेतकरी आता जोडायचा प्रयत्न करतायत. एकूणच जर आता आपण पाहायचं झालं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा जर ही शेती करायची असेल आणि यामध्ये मोठं उत्पादन मिळवायचं असेल तर काय तुम्ही त्यांना सांगाल? मोठं उत्पन्न घ्यायचं म्हणजे याचं नियोजन फार महत्त्वाचं आहे, कारण इतर पिकांसारखं हे पीक नाही. त्याच्यासाठी याची पूर्वतयारी, याचं शिक्षण किंवा याचं अभ्यास, हा अभ्यास तुम्ही पुस्तकी अभ्यास नाही करू शकत. तुम्ही याचा अभ्यास फील्डवरतीच करू शकतात. हो, तुम्ही स्वतः पाहिल्याशिवाय याचा अभ्यास नाही होऊ शकत. मग तुम्ही म्हणजे शेतकरी आणखीन यामध्ये या शेतीमध्ये नवीन येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण हे म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंत काय केलं पाहिजे, थोडक्यात काय सांगाल त्यांना? लागवडीपासून तर काढणीपर्यंत करायचं म्हणजे की वर्षभर जसं आपण आपल्या लहान बाळाला जोपासतो त्याप्रमाणे जर का तुम्ही पहिल्या वर्षी जर का तुम्ही पानवेलीला जोपासले तर तुमचं वर्षाकाठी जे पुढे उत्पन्न येणार आहे, जसं आपले संस्कार हे लहान बाळावर वर्षभरात जे झालेत, जसं आपलं ते वर्षानंतर दिसणार आहे, तसं आपला रिझल्ट ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसणार आहे. म्हणजे एकंदरीत नंतर तुम्ही 1 वर्ष जर वाट पाहिली तर त्यानंतर तुम्हाला रोज उत्पादन यात मिळणार आहे. तर त्या अनुषंगानं
व्यवस्थित वाण निवडून त्याची लागवड केली पाहिजे. पानवेल लागवडीची योग्य वेळ काय आणि शेतकऱ्यांनी केव्हा याची लागवड करावी आणि कशी करावी? हो, पानवेलीची लागवड आधी तर तुम्ही शहरी शेवगात 1.5-2 महिने अगोदर याची लागवड केली पाहिजे. ज्या वेळेस तुमचं 3 ते 4 फुटापर्यंत शहरी शेवगा येतं तोपर्यंत तुमचा ऑगस्ट महिना पण येतो. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे आपलं जे बेणं आपण बेणं म्हणूया त्याची कटिंग, ती कटिंग आपण ऑगस्ट महिन्यात याची लागवड केली जाते. आणि सुदृढ आणि चांगलं परिपक्व असं एक बेणं लागवडीसाठी वापरावं. अच्छा, म्हणजे याची जी योग्य वेळ आहे ती ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिना. हा, आणि मग त्यानंतर ऑगस्ट नंतर मग आपल्याला त्यातनं उत्पादन कधी मिळतं? 1 वर्षानंतर त्याचं उत्पन्न मिळतं. मग ते 1 वर्षापर्यंत त्याला अगदी त्याची काळजी घ्यावी लागते. शेतकऱ्यांना तुम्ही याविषयी जर शेती करायची असेल तर काय मार्गदर्शन कराल? आज सर्वात जास्त गरज आहे की शेतीत तरुण नाहीत आणि तरुण जर का शिक्षित तरुण जर का शेतीत आला तर नक्कीच तरुण शेतकऱ्याची याच्यात प्रगती होणार. दुसरी गोष्ट अशी आहे, शेती करताना आपलं जे प्रोडक्ट आपण जे आपले पान काढतोय चांगले क्वालिटी मेंटेन ठेवायची आणि क्वांटिटी ही जे ठेवायची. आपलं मार्केट आपण चांगलं निर्माण करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्या दिवशी एक तरुण शेतकरी शेती करेल आणि तो पिकाशी बोलणं शिकेल त्यावर्षी नक्कीच तो शेतकरी प्रगती साधेल. ही माझी इच्छा आहे की ते शेतकरी प्रगतीशील होईल. मग त्यासाठी पण तुम्ही काही प्रयत्न करताय का की नवीन शेतकरी जास्तीत जास्त या शेतीकडे वळावे? हो, ज्यावेळेस ते माझ्याकडे शेती प्लॉटला व्हिजिटला येतात मी त्यांना पूर्ण प्रोत्साहन करतो, पूर्ण माहिती देतो आणि त्यांना भविष्यातही सांगतो की तुम्ही ज्यावेळी लागवड करा त्यावेळी तुमच्या प्लॉटवर येऊन व्हिजिट करेल आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. म्हणजे ते फार महत्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं हा एक म्हणूया पारंपरिक असला तरी सुद्धा एक नवीन पर्याय आहे ज्याकडे जास्त शेतकरी वळत नाहीत. पण जर तुम्ही पानवेल म्हणूया किंवा नागवेलीचं उत्पादन तुम्ही घेतलं तुमच्या शेतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात त्यातनं उत्पन्न मिळू शकतं. कारण खूप मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच आणि जसं आपण म्हटलं की आहारानंतर भोजनानंतर आपल्याकडे विडा तर देतातच, धार्मिक विधीमध्ये महत्त्व आहे. इतर आता जे आहेत वेगवेगळ्या पदार्थ म्हणूया किंवा उत्पादनं त्यामध्ये सुद्धा याचा वापर होतोय. आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. एकूणच या सगळ्या गुणकारी पानवेलीची आपण जर लागवड केली तर निश्चितच सरांनी जसं सांगितलं तसं आपण उत्पन्न नक्की घेऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्याला फायदा होईल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.